नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बेसनची पोळी, म्हणजेच याला बेसनचा चिला देखील म्हणतात। ही रेसिपी सकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या हलक्या भुकेसाठी एकदम उत्तम आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बेसनचे पीठ परफेक्ट कसे तयार करायचे, तसेच पोळी तव्यावर टाकल्यावर तुटू नये, ती कशी तव्यावर पसरवायची आणि खमंग अशी कशी भाजायची, हे सर्व स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण या ठिकाणी एक भांडे घेतलेले आहे किंवा बाउल घ्यायचा आहे। त्यामध्ये आपण 1 कप चाळून घेतलेले बेसन पीठ घालून घेणार आहोत। बेसन पीठ घेताना हे नेहमी चाळूनच घ्यायचे आणि आपण जे भज्याला पीठ वापरतो तेच बारीक पीठ आपण या ठिकाणी वापरलेले आहे। नंतर मिक्सरचे भांडे घेऊन त्यात 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक तोडून घालायच्या आहेत। हे पहा, याचे 2-2 तुकडे केलेले आहेत, त्या याच्यात घातलेले आहे। नंतर लसणाच्या 5 ते 6 पाकळ्या घातलेल्या आहेत आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आणि हे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। बारीक करताना आपण हे दरदरीत असे वाटून घ्यायचे आहे, जास्त पेस्ट करायची नाही। अशा पद्धतीने आपण हे मिक्सरला बारीक केलेले आहे आणि हे आपण तयार बेसनच्या मिश्रणात 1 चमचा घालून घेणार आहोत। तयार केलेले हिरवे वाटण 1 चमचा याच्यात घालून घ्यायचे आहे। तुम्हाला तिखट किती हवे आहे त्याप्रमाणे तिखटाचे प्रमाण तुम्ही करू शकता। नंतर पाव चमचा आपण हळद घालायची आहे। डाळीचा पदार्थ आहे, त्यासाठी यामध्ये आपण चिमूटभर हिंग घातलेला आहे आणि नंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे। या ठिकाणी आपण बारीक अशी कोथिंबीर चिरून घालायची आहे। कोथिंबीर घालून बेसन पोळी केल्याने एकदम याची चव मस्त आणि खमंग अशी होते। नंतर आपण ओवा हातावर अशा प्रकारे क्रश करून घालायचा आहे। डाळीचा पदार्थ आहे, त्यासाठी ओवा यामध्ये घालून घ्यायचा, म्हणजे पचायला हलका जातो। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हिरवी मिरची वाटलेली आहे, त्याच्यातच पाणी घालायचे आणि थोडे थोडे करून पाणी हे बेसनच्या मिश्रणात घालून हे आपण चांगले सैलसर असे भिजवून घ्यायचे। बेसनची पोळी करताना, पीठ भिजवताना महत्त्वाची एक टिप्स लक्षात ठेवायची की जर तुम्ही पीठ हे घट्ट भिजवले तर बेसनची पोळी कडक होते, म्हणजे एकदम अशी रट्ट होते आणि खाताना तोटकारे बसतात। त्यासाठी पीठ भिजवताना महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवा की अशा प्रकारे एकदम सैलसर भिजवून घ्यायचे, म्हणजे जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही। पीठ आपले मस्त असे तयार करून झालेले आहे। त्यानंतर आपण बेसन पोळी तयार करून घेऊया। त्यासाठी गॅसवर आपण तवा ठेवलेला आहे। तवा चांगला गरम झाल्यानंतर याच्यावरती तेल घालून घ्यायचे। तेल आपण तव्याला सर्व बाजूने पसरून घ्यायचे आहे। गॅस आपण मध्यम ठेवलेला आहे आणि मध्यम गॅसवरच आपण ही बेसनपोळी करणार आहोत। पळीमध्ये घ्यायचे आणि तव्यावरती अशा प्रकारे पसरून घ्यायचे। बेसनपोळी घालताना सर्व बाजूने एकसारखी अशी झाली पाहिजे, त्यासाठी पळी घ्यायची आणि पळीने अशा पद्धतीने सर्व तव्यावर पसरून घ्यायचे आहे। बेसनपोळी आपण जास्त जाड करणार नाही, जाड केली तर ती पिटकळ लागते, त्यासाठी आपण पळीने अशा प्रकारे सर्व तव्यावर एकसारखी अशी पसरून घ्यायची आहे। तव्यामध्ये बेसन पोळी घालून झाल्यानंतर साईडच्या कडांवरती आपण उलताण्याने अशा पद्धतीने तेल सोडून घ्यायचे आहे। तेल सोडल्यामुळे बेसन पोळी तव्याला चिटकत नाही आणि पटकन अशी निघाली जाते। एका साईडने भाजली की नाही हे कसे ओळखायचे, तर हे पहा, याच्या साईडच्या कडा अशा पद्धतीने मोकळ्या होतात आणि बेसन पोळी अनेकदा उलटताना ही तुटली जाते, तर ती तुटू नये त्यासाठी महत्त्वाची टिप्स म्हणजे तुम्ही बेसन पोळी अशा प्रकारे उलताण्याने सर्व बाजूने अगोदर मोकळी करायची आणि नंतरच दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायची। हे पहा, बेसन पोळी तुटली जात नाही आणि व्यवस्थित अशी उलटून तयार होते। त्या बाजूने मस्त अशी ही आपण अशा पद्धतीने सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेतलेली आहे। एकदम खरपूस अशी ही भाजून झालेली आहे। दोन्ही बाजूने आपण अशाच पद्धतीने ही बेसनपोळी भाजून घ्यायची आहे आणि गॅस आपण मध्यम ठेवलेला आहे। मध्यम गॅसवर ही मस्त अशी खरपूस भाजून घ्यायची आहे। पाहूया दुसऱ्या बाजूने देखील आपली भाजली की नाही। हे पहा, उलताण्याने उलटल्यानंतर दुसरी बाजू देखील मस्त अशी सोनेरी तयार झालेली आहे आणि बेसनपोळी या ठिकाणी आपली तयार झालेली आहे। अशाच पद्धतीने आपण दुसरी बेसनपोळी देखील तुम्हाला करून दाखवते। हे पहा, तव्यावर आपण तेल लावून घेतलेले आहे आणि तेल लावल्यानंतर आपण तयार मिश्रण आपले याच्यावरती घालून घ्यायचे। मिश्रण घालताना तुम्ही पाहू शकता गॅस आपण मध्यमच ठेवायचा आणि पळीने अशा प्रकारे सर्वत्र मिश्रण पसरून घ्यायचे। एकदम पातळ करून घ्यायचे आहे। ही पहा, पळीने सर्व बाजूच्या कडा एकसारख्या करून घेतल्या आणि नंतर उलताण्याने याच्या साईडच्या कडांना तेल सोडून घ्यायचे आहे। तेल सोडल्यानंतर आपण गॅस मध्यम ठेवलेला आहे आणि मध्यम गॅसवर ही दोन्ही बाजूने मस्त अशी खरपूस भाजून घ्यायची आहे, म्हणजे याला गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत ही भाजून घ्यायची आहे। उलटल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असा याला रंग आलेला आहे आणि एका साईडने भाजून झालेली आहे। बेसन पोळी करताना अनेकदा ती तुटली जाते, केल्यानंतर अशी वातट तयार होते, मऊ लुसलुशीत होत नाही। त्यासाठी या रेसिपीच्या मध्ये मी तुम्हाला काही टिप्स देखील सांगितलेले आहेत, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे या टिप्सचा वापर तुम्हाला बेसन पोळी करताना उपयोगी येईल। आपली ही बेसन पोळी झालेली आहे, आपण ही काढून
काढून घेऊया। याची जाडी पाहू शकता, जास्त जाडही नाही आणि पातळही नाही, मध्यम अशी आपण ही तयार केलेली आहे। काही ठिकाणी याला बेसन पोळी म्हणतात, तर काही जण याला बेसनचा चिला म्हणतात किंवा धिरडे देखील म्हणतात। आपण हे एकदम सोप्या पद्धतीने कसे करायचे ते तुमच्याबरोबर आज शेअर केलेले आहे। करायला ही सोपी आणि झटपट अशी तयार होणारी ही रेसिपी आहे आणि ही थंड झाल्यानंतर एकदम लुसलुशीत अशी तयार होते। हे पहा, मी तुम्हाला या ठिकाणी तोडून दाखवते। तोडल्यानंतर बघा थंड झालेली आहे आणि एकदम लुसलुशीत अशी ही तयार झालेली आहे। बेसनची पोळी तुम्ही मुलांच्या डब्यासाठी तसेच नाश्त्यासाठी देखील ट्राय करू शकता। एकदा तुम्ही ही नक्की बनवून पहा। बेसन पोळी तुम्ही हिरवी चटणी, सॉस किंवा दह्यासोबत तसेच चपाती बरोबर देखील खाऊ शकता। बेसन पोळी ही प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने करते। मी तुम्हाला आज माझ्या पद्धतीने हिरव्या मिरचीचे वाटण करून कशी करायची ते दाखवलेले आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा सोप्या आणि टेस्टी रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत।